नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, मी श्रेयश तोडे तुमचं कोडिंग क्लासेस अकॅडमी या युट्यूब चॅनल कडून सहर्ष स्वागत करतो. बघा विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रोबॅबिलिटी मधील आज आपलं चौथं लेक्चर. या चौथ्या लेक्चर मध्ये आपण काय बघणार की यामध्ये आपण पहिली गोष्ट बघणार म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट्स. आता इव्हेंट्स बघितले, मागचा जो व्हिडिओ होता, मागचा लेक्चर होता, त्यामध्ये आपण इव्हेंट्स बघितले की एखाद्या वेळेस जर समजा सर्वपर्यंत आपण हे बघितले सॅम्पल स्पेस बघितलं, ज्याच्यामध्ये आपण पॉसिबिलिटीज बघितले की दोन डायस जर आपण टाकले सायमल्टेनियसली म्हणजे एकसाथ जेव्हा दोन डायस टाकले तेव्हा आपल्याला काय भेटलं, मग ते सॅम्पल स्पेस दिलं. सॅम्पल स्पेस म्हणजे पॉसिबिलिटीज, काय काय भेटू शकतं, त्याच्यापेक्षा बाहेरचं काय भेटू शकतं ते मी लिहिलं, म्हणजे सॅम्पल स्पेस बघितलं. त्याच्यानंतर काय आलं, इव्हेंट्स. एवढी सगळी पॉसिबिलिटी आहे, त्यातलं मला काय पाहिजे ते आपण बघितलं. आणि आता आपण बघणार आहे प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट्स, की जो मला पाहिजे त्याची प्रोबॅबिलिटी काय, त्याचे चान्सेस काय, हे आपण या लेक्चर मध्ये बघणार. डायरेक्ट एक्झाम्पल थ्रूच बघणार आणि आपण बघणार प्रॅक्टिस सेट 5.4. 5.4 मधूनच आपण जे शिकणार आहे ते आपण बघू. मागच्या लेक्चर मध्ये पहिला क्वेश्चन प्रॅक्टिस सेट 5.4 याच्यामध्ये इफ 2 कॉइन्स आर टॉस्ड फाइंड द प्रोबॅबिलिटी ऑफ द फॉलोइंग इव्हेंट्स. म्हणजे काय की दोन कॉइन टॉस केले सर्वात पहिल्यांदा आणि आपल्याला पुढच्याची जे दोन इव्हेंट्स दिले त्याची आपल्याला प्रोबॅबिलिटी काढायची. म्हणजे आपण काय लिहिलं सर्वात पहिल्यांदा सोल्युशन. इफ 2 coins are tossed मी इथं आपण लिहिलं पहिल्यांदा सॅम्पल स्पेस, त्यामध्ये सॅम्पल स्पेस दोन पॉइंट टॉस केले. इथं कर्ली ब्रॅकेट मध्ये लिहिणार काय लिहिलं सर्वात पहिल्यांदा दोन्ही आपल्याला काय भेटते, हेड भेटते. त्यानंतर पहिला हेड दुसरा टेल, उलट पहिला टेल दुसरा हेड दोन्ही हेड. ओके, हे आपण काय लिहिलं, दोन पॉइंट टॉस केल्यानंतर मिळतात नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स किती झाले, 4. टोटल किती, 4 प्रोबॅबिलिटी येणार, 4 चान्सेस आहेत, त्यापेक्षा बाहेरचं काही येणार नाही. ओके, मग पहिला इव्हेंट आहे इव्हेंट ए इज इक्वल टू काय येणार, गेटिंग ऍटलीस्ट 1 हेड. गेटिंग ऍटलीस्ट 1 इथे लिहिणार मी गेटिंग ऍटलीस्ट 1 हेड. ठीक आहे, मग काय लिहिणार तुम्ही, ए इज इक्वल टू कमीत कमी 1 हेड पाहिजे, 2 हेड असले तरी चालेल, म्हणजे पहिलं चालेल दोन्ही एच हेड आणि टेल आणि हेड, दोन्ही टेल नाही चालेल. नंबर ऑफ ए किती झाले, 3. मग प्रोबॅबिलिटी काय राहायची, इथे लिहिणार प्रोबॅबिलिटी ऑफ ए काय असतं, नंबर ऑफ ए भागिले नंबर ऑफ यस, म्हणजे नंबर ऑफ ए अपॉन नंबर ऑफ यस 304. हेच आपलं आन्सर. प्रोबॅबिलिटी काय आहे आपली 304, की जेव्हा दोन कॉइन तुम्ही टॉस करणार, दोन कॉइन टॉस केल्यानंतर आपल्याकडे चार गोष्टी भेटू शकतात आणि त्यापैकी 3 गोष्टी मला पाहिजे याच असणार आहे. दुसरा इव्हेंट काय लिहिणार आपण, दुसरा इव्हेंट बी गेटिंग नो हेड. काय लिहिणार मी, गेटिंग नो हेड. मी आपण लिहिणार बी इज इक्वल टू मला हेड नकोच आहे, एक सुद्धा हेड नको, नो हेड नको म्हणजे काहीच नको, 1 पण नको 2 पण नको. इथे काय येणार, फक्त 2 टेल येणार. इथे काय येणार आपण, नंबर ऑफ बी इज इक्वल टू काय येणार आहे 1. प्रोबॅबिलिटी काय येणार, इथे आपण लिहिणार पी ऑफ बी. बी ची प्रोबॅबिलिटी काय, नंबर ऑफ बी आपण नंबर ऑफ यस, म्हणजे 1/4. हीच आपली प्रोबॅबिलिटी येणार की जेव्हा तुम्ही 2 कॉइन टॉस करणार, मला काय पाहिजे, एक सुद्धा हिट नको. असं कधी होणार आहे, जेव्हा मी 4 वेळा टॉस करणार त्यापैकी 1 वेळा मला भेटू शकतं.
रिअल लाईफ मध्ये एवढं नसतं, पण मला खूप वेळा ट्राय करावं लागेल. तेव्हा ही प्रोबॅबिलिटी कशी, जे त्यांनी एक्सपेरिमेंट केलेला असतो तो लाखो बार केलेला असतो, तेव्हा त्याचं उत्तर जवळजवळ 1/4 येतं. प्रत्येक वेळी तसं हे नाही. कारण कसं रिअल लाईफ मध्ये पहिल्यांदा दोन्ही हेड थोडी न पडतात. पहिल्यांदा काय होऊ शकतं, दोन्ही हेड पडले, पुन्हा दोन्ही हेड पडतील, किंवा दोन्ही वेळा टेल पडते. असंच पडेल असं नाही, पण असंच पडतं असं आपण थेअरीमध्ये बघतो तेव्हा असं लिहिलं जातं. इथं आपण आन्सर लिहिला. आन्सर थोडं वेळ घेणार आपण. क्लिअर मी get the values of, here we get the probabilities of ठीक आहे. पहिला आकडा टाकला होता. प्रोबॅबिलिटी ऑफ ए किती आली आपली, पहिला इव्हेंट 1/3/4. दुसरं काय लिहिणार आपण, प्रोबॅबिलिटी ऑफ बी किती आली ती 1/4 रिस्पेक्टिव्हली. अजून थोडस बाहेर घ्यायचं असेल तर इथं आपण काय करणार, प्रोबॅबिलिटीज ऑफ, इथं लिहिणार मी गेटिंग ऍटलिस्ट 1 हेड इक्वल टू असे लिहिलं तरी चालेल. इथे गेटिंग ऍटलिस्ट 1 हेड आणि खाली पी ए इक्वल टू 3/4. नंतर खाली काय लिहिणार, गेटिंग नो हेड, खाली लिहिणार पी बी इक्वल टू 1/4. अशा प्रकारे पहिला क्वेश्चन झाला. दुसरा क्वेश्चन बघू लागेल. दुसरा क्वेश्चन काय दिलं, इफ 2 डाइस आर रोल्ड सायमल्टेनियसली, दोन जे डाइस आहेत एकसाथ असं फेकले आपण. मग पुढे विचारले फाइंड द प्रोबॅबिलिटी ऑफ द फॉलोइंग इव्हेंट्स. पहिल्यांदा काय 2 डाइस फेकले आपण, त्याचे पहिले सॅम्पल स्पेस घेऊ. एलिमिनेट आपण सोल्युशन. If 2 dice are rolled simultaneously, sample space yes, काय लिहिणार आपण, जसं आपण ऑलरेडी अगोदर लिहिलेलं थोडंसं बारीक करून जास्त जागा लागते. सॅम्पल स्पेस येस इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेट. पहिला आपण लिहू 11, 12, 13, 14, 15, 16. अशा प्रकारे 21, 22, 23 अशा आपण 36 आपल्याकडं पॉसिबिलिटीज येणार आहे. आपण 11, 12, 13, 14, 15, 16, 21, 22, 23, 24, 25, 26, 31, 32, 33, 34, 35, 36, 41, 42, 43, 44, 45, 46, 51, 52, 53, 54, 55, 56, 61, 62, 63, 64, 65, 66. अशा प्रकारे आपण लिहिणार. हे लिहिलं पाहिजे. बऱ्याच ठिकाणी तुम्ही शॉर्टकट मारू शकता, इथं शक्यतो नाही मारायचं. हा प्रश्न कसा जास्त मार्काला येणार आहे, जास्त मार्काला येणार आहे, त्यामुळे जास्त मार्काच्या लेवलचं आपण लिहिलं पाहिजे. इथे शॉर्टकट मारलं तर मार्क नाही भेटत. ओके, अशा आपले किती झाले, 36 झाले. एकाच्या 6चे 6 किती येणार, नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स किती येणार आहे, 36. ओके, आता इव्हेंट ए 3 इव्हेंट आहे, 3 इव्हेंटची आपण प्रोबॅबिलिटी काढू. पहिल्यांदा स्टार्ट करू किंवा इथं पहिला आकडा टाकू आपण. इव्हेंट ए काय सांगितलं आपल्याला, द सम ऑफ द डिजिट ऑन द अप्पर फेस इज ऍटलिस्ट 10, कमीत कमी 10 पाहिजे, 10च्या वर चालेल. इथं सम ऑफ द डिजिट्स some of the digits on the upper face, on the upper
this is at least 10 is at least 10. ओके, मग इथे मी लिहिणार a is equal to, आता मला 10 पाहिजे. 10च्या पुढच्या संख्या कुठल्या? 10, 11, 12 याची आपण प्रोबॅबिलिटीज काल बघितले. काल आपण एक नाही त्याचा इव्हेंट बघितला. इव्हेंट मध्ये आपण काय बघितलं की आपल्याला कमीत कमी 10 पाहिजे. म्हणजे 10 चालेल, 11 चालेल, 12 चालेल. 10ची फोड कशी असते? कमीत कमी 5 आणि 5 10, बरोबर. तर ते एक कमी केलं, 5 तुम्ही केलं 4, एक वाढवलं 6 आणि 4 10. पुढे 6च्या पुढे वाढवू शकतो का मी? 7, 7 आणि 3 10. पण 7 नाही ना विषय, 6 फायनल म्हणजे इथेच असणार. हे तुझं आलटून पडलं. 5 5 सेम राहणार, 4 4 6 6 4 11. 11 साठी काय दिला मी? 6 आणि 5 11. दुसरी काय प्रोबॅबिलिटी आहे? नाही. इथं 12 साठी काय येणार? 6 आणि 6. या गोष्टी तुमच्या लक्षात आल्या ते आपण लिहायचं. लिहिणार कसं मी? पहिल्यांदा 5 आणि 5 इथे लिहिणार तुझ्या 5, 5. त्याच्यानंतर दुसरं काय? 4 आणि 6, 6 आणि 4. ओके. त्याच्यानंतर 5 आणि 6, 5 आणि 6, 6 आणि 5. त्यानंतर 6 आणि 6. 1 2 3 4 5 6. नंबर ऑफ ए किती आले? आपलं टोटल 6. आता प्रोबॅबिलिटी ऑफ ए काढायची. काय करायची? प्रोबॅबिलिटी ऑफ ए. इथे मी काढणार प्रोबॅबिलिटी ऑफ ए. प्रोबॅबिलिटी ऑफ ए इज इक्वल टू काय? नंबर ऑफ ए अपॉन नंबर ऑफ एस. ए किती आहे? 6. एकूण किती आहे? 36. 6 1 6, 6 1 6, 1/6. ठीक. दुसरा इव्हेंट काय दिलाय? द सम ऑफ द डिजिट्स ऑन द अपर फेस इज 33. 33 जाईल का कधी? 6चा 12 मॅक्सिमम किती जाते? 12. 12च्या वर जाणार काय नाही. इथं प्रोबॅबिलिटी 0 आहे ना, तर आपण लिहू इव्हेंट बी. काय येणार? सम ऑफ द डिजिट्स ऑन द अपर फेस इज काय येणार आहे? is 33. is खाली घेते. फेस is 33. इथे काय लिहिलं? बी एम्प्टी सेट. आपण 9वी मध्ये सेट्स बघितलेले आहे. सेट कुठले कुठले असतात, त्यामध्ये हा काय एम्प्टी सेट. म्हणजे इथं तसं 5 लिहिलं तरी चालेल. इथं प्रोबॅबिलिटी ऑफ बी काय येणार आहे? नंबर ऑफ बी भागिले नंबर ऑफ एस. 0 भागिले 36 काय येणार आहे? 0. काय येणार आहे? 0. येऊच शकत नाही. प्रोबॅबिलिटी काय? 0. चान्सेस किती? 0. ओके. पुढं तिसरा इव्हेंट सी. सी इव्हेंट काय? द डिजिट ऑन द फर्स्ट डाय इज ग्रेटर दॅन द डिजिट ऑन द सेकंड डाय. फर्स्ट डाय इथे व्यवस्थित वाचायचं. इथं प्रश्न चुकू शकतो, बऱ्याच वेळा चुकतो. इथे काय सांगितलंय? द डिजिट ऑन फर्स्ट डाय. बरोबर. हा प्रश्न बोर्डमध्ये येऊ शकतो. इथे काय विचारणार? डिजिट ऑन द फर्स्ट डाय. पहिल्या डायवर इज ग्रेटर दॅन डिजिट ऑफ द सेकंड डाय. दुसऱ्या डायपेक्षा मोठा आहे. डिजिट ऑफ द फर्स्ट डाय इज ग्रेटर म्हणजे पहिल्या डायवरचा आकडा मोठा आहे. असं काय होणार? काय लिहिणार मी? द डिजिट ऑन first die is greater than the digit on second die. Digit on second. Digit on the second die. मी इथं काय लिहिणार? मी इथं C इज इक्वल टू. याच्यामध्ये काय पाहिजे सांगितले की पहिल्यावरचा मोठा पाहिजे. म्हणजे इथून 1 पासून तर स्टार्ट करू शकत नाही. 2 पासून स्टार्ट करावं लागेल. इथं काय 2 1 नंतर 2 2 नाही चालणार. इथं काय नाही 3 1 3 2. मग इथून असं
इथे जर आपण बघितलं तर कसं येणार, हे सगळं सॅम्पल स्पेस मध्ये येणार. तर इथे जर बघितलं आपण हे 1 1 2 2 याच्या पलीकडचं काय येणार आहे, जेव्हा तुम्हाला विचारलं जाईल की पहिल्यावरचा मोठा दुसऱ्यावरचा छोटा का पलीकडचं येणार, जे उलट विचारलं जाईल पहिल्यावरचा लहान दुसऱ्यावरचा मोठा तेव्हा इकडचं येणार. हे जे इक्वल आहेत ना 1 1 2 2 3 3 4 4 5 5 6 6 त्यांच्या अलीकडचं घ्यावं लागेल. पण आता काय घेणार आपण पलीकडचं. पलीकडचं काय काय येणार आहे आपण लिहून घेऊ. काय लिहिणार 2 1 3 1 31 32 41 42 43 नंतर 51 52 53 54 61 62 63 64 65. नंबर ऑफ सी किती झालं, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. किती दिलेले 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 15. ओके, प्रोबॅबिलिटी ऑफ सी काय आहे, नंबर ऑफ सी आपण नंबर ऑफ 15/36. संक्षिप्त रूप द्यायचं झालं 3 5 15 3 1 3 3 2 6. ओके, बस हेच आपलं फायनल आन्सर असणार आहे 512. ओके, अशा प्रकारे लिहिणं गरजेचं आहे. याच्या खाली हिअर वी गेट द व्हॅल्यूज ऑफ प्रत्येकी लिहिलं तरी तुम्हाला चालतं. नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण. नेक्स्ट क्वेश्चन काय दिलं, देअर आर 15 tickets in a box, each bearing one of the numbers from 1 to 15. One ticket is drawn at random from the box. Find the probability of event that the ticket drawn shows. काहीतरी आहे, एक बॉक्स आहे लकी ड्रॉ टाइप मध्ये, त्याच्यामध्ये 1 पासून 15 जण 15 पर्यंत अशी तिकीट आहे. याच्यामध्ये काय आहे की जाऊन एक एक तिकीट काढायचे. मग प्रोबॅबिलिटी सॅम्पल स्पेस मध्ये काय 15 चे 15 आकडे येतात, यापैकी कुठलाही एक येऊ शकतं. मला पहिला इव्हेंट काय विचारला, शोज आणि इव्हन नंबर समसंख्या पाहिजे आणि शोज नंबर विच इज मल्टिपल ऑफ 5च्या पटीतील संख्या पाहिजे. आपण लिहू पाहिजे इथं सोल्युशन आहे तशी लाईन सगळी लिहून घ्यायची. देअर आर 15 tickets in a box, each bearing one of the numbers from 1 to 15 and one ticket means drawn at random in the box. आहे तसं लिहून घ्यायचं, काय नाही 4 ओळी जर मी पण लिहून घ्यायची. हे काय लिहिलं जातं कारण जेव्हा तुम्ही आन्सर शीट वर लिहिणार आहे तेव्हा तिथे क्वेश्चन नसणार आहे. तुम्ही हा क्वेश्चन लिहिला तर कसं तुम्ही चेक करणार त्याच्यानंतर थोडं लक्षात येतं, लगेच वाचल्यावर लक्षात येतं की आपला प्रश्न काय. आणि त्यांना कसं 2 शीट्स असतात ना, एकावर आन्सर शीट असते ज्यावर तुमची उत्तरपत्रिका असते जे ते चेक करत असतात, आणि त्याच्याकडे एक आन्सर की असते, एक सोल्युशन दिलं जाते की कशा प्रकारे त्याचं उत्तर तुमचं उत्तर अपेक्षित पाहिजे. मग इथं जर त्याचा प्रश्न लक्षात असेल, इथं काय होणार, तुम्ही जर व्यवस्थितपणे लिहिलं असेल तर काय अडचण नाही. पण इथं तुम्ही जर व्यवस्थित लिहिलं असेल अजून अशा प्रकारे की प्रश्न तिथं वाचूनच कळतोय की प्रश्न काय आहे, तर त्यांना गुण घ्यायला जास्त वेळ नाही लागत. आणि कसं जो नॉलेजेबल जर असेल टीचर तर ते लवकर चेक करतात, तुम्हाला नक्कीच फुल मार्क भेटते. इथं सॅम्पल स्पेसियस इज इक्वल टू किती, 1 पासून 15. 1 पासून 15 पर्यंत मी तर काय लिहिलं, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 आणि 15. एकूण किती झाले नंबर ऑफ सॅम्पल स्पेस
15. एकूण तिकीट किती? 15. 15च्या बाहेरचं काय येणार आहे का? नाही, बस 15. मग इथे इव्हेंट आहे पहिले. पहिले इव्हेंट काय? शोज अँड इव्हन नंबर. एक इव्हन नंबर दाखवतो. ए इज इक्वल टू काय दाखवणार? इव्हन नंबर काय नाही? 2, 2, 4, 2, 6, 2, 8, 2, 10, 2, 12, 2, 14. किती झाले? 7. 1, 2, 3, 4, 5, 6, 7. नंबर ऑफ ए किती आले? 7. प्रोबॅबिलिटी ऑफ 7. प्रोबॅबिलिटी किती येणार? प्रोबॅबिलिटी ऑफ ए बरोबर काय केलं आपण? नंबर ऑफ ए आपण नंबर ऑफ सॅम्पल स्पेस किती येणार आहे? 700 एकूण किती? 15. हे आपलं आन्सर आहे. सेम प्रकारे दुसरा इव्हेंट काय दिला आपल्याला? इथे लिहिणार इव्हेंट बी. इव्हेंट बी काय? शोज अ नंबर विच इज मल्टिपल ऑफ 10. शोज नंबर. एक नंबर दाखवला जातो तो काय? विच इज मल्टिपल ऑफ 5 च्या पटीत दिलेला नाही तर बी काय देणार? 5, 5 गुणिले 10, 5 3 याच्या बाहेरचं काय येणार आहे का? नाही. मी ते नंबर ऑफ बी किती आले माझे? 3. प्रोबॅबिलिटी ऑफ बी किती येणार? नंबर ऑफ बी अपॉन नंबर ऑफ एस. एकूण पॉसिबिलिटी पैकी किती आहे? तर किती? एकूण किती आहेत? 15. 15 पैकी 3 गोष्टी मला भेटत आहेत. कसं लिहिणं अपूर्णांकामध्ये आपण? 315. 3 एके 3, 3 5 15, 1/5. ठीक आहे, आपण देणार आन्सर. तिथे जागा शिल्लक म्हणजे आपण लिहितो आन्सर. हिअर वी गेट the probability of here we get the probabilities of पहिलं काय दिलं? probability of A is equal to A ची काय आहे probability? 715. 715. दुसरं probability of B दुसऱ्याची काय? 1/5. ओके, अशा प्रकारे. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण. नेक्स्ट क्वेश्चन चौथा काय दिलाय? अ 2 डिजिट नंबर इज फॉर्म विथ डिजिट 2, 3, 5, 7, 9 विदाउट रिपिटेशन. व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी दॅट द नंबर इज फॉर्म? काय सांगितलं? 2 अंकी संख्या बनते हे अंक वापरून. आपण लिहिणार सर्वात पहिलं 2 digit number is formed with digits 2, 3, 5, 7, 9 without repetition. ठीक है, विदाउट रिपीटेशंस, विद अपीलिंग सैंपल स्पेस. एस इज इक्वल टू काय बनू शकतं? सर्वात पहिले तर 2 ने सुरुवात करू आपण. 2, 3, 5, 7 इथे लिहिणार मी 23. असं लिहू 23, 25, 27, 29. काय कशी वेगळं पण येतं? क्यू बदलतो 23, 25, 27, 29. याविषयी वेगळं बदल नाही. पुढं 32, 35, 37, 39. त्यानंतर 5 पासून 52, 53, 57, 59. त्यानंतर 7 वापरून 7,
72, 73, 75, 79. आता 9 वापरू. 92, 93, 95, 97. 92, 93, 95 आणि 97. एवढेच नंबर बनणार आहे, यापेक्षा बाहेरचं काही बनणार नाही. 1 2 3 4 5 5 15 15 25 20. नंबर ऑफ पॉसिबिलिटीज किती झाल्या आपल्या? 20. ओके. इथं आपल्याला काय पहिला इव्हेंट काय दिलाय? अन ऑड नंबर. तुम्हाला काय भेटतोय? ऑड नंबर. इथे इव्हेंट पहिला काय? इव्हेंट काय लिहिलं? गेटिंग अँड ऑड नंबर. त्यापेक्षा काय इथं आपण लिहू द नंबर फॉर्म्ड इज द नंबर is an odd number. Odd number. ठीक आहे. ऑड नंबर बनण्याच्या प्रोबॅबिलिटी पॉसिबिलिटीज काय काय? कुठले ऑड नंबर बनते? कुठले? पहिले ते इथून सुरुवात. 23 25 27 29. 23 25 27 29 हे 4. त्यानंतर 35 37 39. 35 37 39. त्यानंतर 53 57 59. 53 57 59. त्यानंतर 73 75 79. 73 75 79. त्यानंतर ऑड मध्ये 93 95 97. आता सेट मध्ये बघितले आपण काय करायचं की हा टोटल युनिव्हर्सल सेट झाला. याच्यातून टोटल मधून काय करायचं? टोटल किती आहे? 20 वजा ह्यातून काय विचारलंय की ऑड नंबर असणारे किती. मग इव्हन वाले वजा करायचे. इव्हन वाले काय येणार आहे? इव्हन किती नंबर आहे बघ? 1 2 3 4 4च नंबर आहे. 20 वजा 4 किती येणार आहे? 16. सेट वापरून जर तुम्ही सोडवलं तरी चालतं. याच्यामध्ये सांगितलंय की नंबर ऑफ कॉम्प्लेक्स अँड ऑड विथ आपण काय लिहिणार? टोटल वजा नंबर विचार इव्हन. अशा मध्ये सेट वापरून सोडवलं तरी चालेल, असं सोडवलं तरी चालेल. इथे काय लिहिणार मी? नंबर ऑफ ए किती यायला पाहिजे? 16. 1 2 3 4 5 6 7 8 10 11 12 13 14 15 16. किती झाले? 16. इथे लिहिणार प्रोबॅबिलिटी ऑफ ए is equal to number of a भागिले number of x. किती आहे? 16 टोटल किती आहे? 20. 4 चौक 16 4 पंचे 20. ओके. 4 5. नेक्स्ट इव्हेंट बी. इव्हेंट बी अ मल्टिपल ऑफ 5. इथं काय लिहिलं? द नंबर फॉर्म इज मल्टिपल ऑफ 5च्या पटीतील संख्या. बघा जी येणारी संख्या भेटणारी संख्या किती आहे? 5च्या पटीतील. काय येणार आहे 5च्या पटीतील संख्या? एकच खाली 5 असेल. 25 35 75 95. काय येणार आहे? 25 35 75 95. किती नंबर ऑफ बी? किती ठिकाणी बनले? किती वेळा बनले? फक्त 4 वेळा बनले. मग प्रोबॅबिलिटी ऑफ बी. प्रोबॅबिलिटी ऑफ बी काय येणार आहे? नंबर ऑफ बी नंबर ऑफ बी 4/36. 4 1 4 4 9 36. 1/6 आंसर घेणार आपण. Here we get the probabilities पहिले प्रोबॅबिलिटी ऑफ ए. ए ची प्रोबॅबिलिटी किती आली आपली? 4/5. आणि दुसरी जी प्रोबॅबिलिटी काढली आपण प्रोबॅबिलिटी ऑफ बी
याची कुठे काय करतो 1/9 रिस्पेक्टिव्हली. हो, अशा प्रकारे आपण लिहिणं गरजेचं आहे. तुम्हाला नक्कीच असे लिहिले तर नक्कीच पैकी मार्क भेटतो. पाचवा क्वेश्चन फायनल क्वेश्चन आहे या प्रॅक्टिस सेट मध्ये. अ कार्ड इज ड्रॉन ॲट रँडम फ्रॉम अ पॅक ऑफ वेल शफल्ड 52 प्लेइंग कार्ड्स. फाइंड द प्रोबॅबिलिटी दॅट द कार्ड ड्रॉन इज an ace and a spade. इथे आपण काय लिहिलं सोल्युशन. वेल शफल्ड म्हणजे चांगला फिसलेला आहे. एक आपण पॅक घेतला, कॅट घेतला एक पत्त्याचा, तो चांगला फिसलेला आहे. तर त्यातून आपल्याला काय करायचं, एक कार्ड्स ड्रॉ करायचे. इथे आपण काय लिहिलं, अ कार्ड म्हणजे एकच कार्ड काढले गेले. अ कार्ड इज ड्रॉन ॲट रँडम फ्रॉम अ पॅक ऑफ वेल शफल्ड 52 प्लेइंग कार्ड्स. ओ इथं आपण लिहिलं कसं सोडवणार बघा. इथं सॅम्पल स्पेस, सॅम्पल स्पेस यस इज इक्वल टू कसे लिहिणार आपण. तिथे आपण कार्ड्स आर कसे येणार आहेत ते. एस एका नसतं, 1 नसतं, ए पण नसतं, एसच लिहायचं असते. 2 3 4 5 6 7 8 9 10 ते 9 चा खाली 8 9 10 जॅक क्वीन आणि किंग. ओके, असे 8 झालं. सेम प्रकारे आपण त्यांना डायमंड, त्याच प्रकारे आपण घेणार क्लब, त्याच प्रकारे आपण घेणार स्पेड. काय घेणार स्पेड. प्रत्येकाची नाव लिहू. इथे घेऊ आपण डायमंड, क्लब आणि स्पेड. ओके, अशा प्रकारे आपला सॅम्पल स्पेस येतो. असं लिहिता आलं पाहिजे आपल्याला. ओके, एकूण किती झाले कार्ड्स आपले. नंबर ऑफ येस 52. एकूण किती झाले आपले 52 कार्ड्स आहेत. इथे आपल्याला काय विचारले, दॅट द कार्ड ड्रॉन इज एन एस. पहिला इव्हेंट ए आहे ना, मी मोठं टॉपिक इकडच्यासाठी घेऊ आपण सगळे इव्हेंट. पहिला इव्हेंट ए काय सांगितलं, द कार्ड ड्रॉन इज द कार्ड ड्रॉन इज, कार्ड ड्रॉ केलेले इज अन स्पेड. काय स्पेड आहे, सॉरी स्पेड नाही, एस आहे. इज अन एस. पहिलं काय आपल्याकडे एस निघालेलं आहे. मी तर ए इज इक्वल टू, आपण कसं लिहिणार, हे लिहायचं कसं. इथे लिहिलं आपण एस ऑफ हार्ट, एस ऑफ हार्ट
is of diamond is of spade is of ओके किती झाले 4 झाले एक आपण काय घेणार नंबर ऑफ ए किती झाले 4 द प्रोबॅबिलिटी ऑफ ए काय आहे नंबर ऑफ ए नंबर 4 6 टोटल किती आहे 12 4 1 4 4 3 12 तो 13 9 1 6 पहिल्याची प्रोबॅबिलिटी आली 1/13 दुसरं काय आहे सेम दुसरा इव्हेंट काय दिला की कार्ड ड्रॉन इज अ स्पेड दुसरं जे कार्ड काढले ते काय आपल्याकडे डी आहे आपल्याला जे दुसरं कार्ड काढले ते काय स्पेड आहे इज स्पेड इज अ स्पेड ओके मग इथं सॅम्पल स्पेस डी काय आहे सगळे येणार स्पेडचे कुठले कार्ड येणार आहेत कितले सगळे एस येणार सॅम्पल स्पेस काय आहे एस 1 2 3 4 5 6 7 8 9 10 जॅक क्वीन आणि किंग एकूण किती झाले का जर स्पेड म्हणजे मला स्पेडचा कार्ड पाहिजे तर एकूण किती ना 13 कार्ड्स आहेत इथे मी काय लिहिलं नंबर ऑफ डी किती झाले 13 इथे प्रोबॅबिलिटी ऑफ डी काय लिहिलं नंबर ऑफ डी अपॉन नंबर ऑफ एस किती लिहिलं 13/52 13 के 13 13 प्रोबॅबिलिटी त्याली 1/4 इथं नेक्स्ट पान काय आपण आन्सर म्हणून यानी आन्सर giving an answer here we get the probabilities of even a is equal to 1/13 आणि दुसरं So your event is equal to probability of D is equal to 1/4 respectively. ओके अशा प्रकारे लिहा प्रत्येक प्रश्नाच्या खाली तुम्ही एका अवधीत लिहिलं पाहिजे छान वाटतं इम्प्रेशन चांगलं जातं आणि आजच्यासाठी बस एवढंच धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर जर समजा तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला काही अडचणी असतील तर तो कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला नक्की कळवा जर व्हिडिओ तुम्हाला महत्त्वाचा वाटत असेल तर तुमचे मित्र मैत्रिणींना नक्की शेअर करा भेटू आपण पुढील भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद